अशा प्रकारे जर कारवाई नाही झाल्या, उद्या कुणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि बऱ्याचशा महापुरुषांवर काही बी वक्तव्य करतो आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं या वक्तव्यामुळे कार्य होतं. ते या सगळं लोकांनी विचार केले पाहिजे. ती कबर साक्ष आहे की तिला महाराष्ट्राहून वापस न जाऊ देता त्या महाराष्ट्र धर्तीमध्ये तिला गाडलेला आहे. हा एक इतिहास भाग आहे. पण ती निघाली तरी मला त्याचं सोयीसुतूक नाही. कोरट करावं तर राजद्रोह देशद्रोहाचा हा कायदा त्याच्यावर कलम लागली पाहिजे आणि त्यांनी जी बी प्रॉपर्टी जमा केली आहे त्या प्रॉपर्टीला गव्हर्नमेंटने जप्त करून जे घर आहे त्याच्यावर बुलडोजर चालवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा प्रशांत कोरटकर या व्यक्तीला आता अटक करण्यात आलेली आहे आणि 3 दिवसाची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला दिलेली आहे. कोरटकर यांनी इतिहासाचे लेखक असलेले इंद्रजित सावंत यांना फोन करून जी शिवीगाळ केली आणि शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी अपशब्द वापरले, याचा संताप महाराष्ट्रभर काय देशभर व्यक्त केला जातोय. आणि या संदर्भात कोरटकरला शिक्षा व्हावी, कडक शिक्षा त्याला भेटावी, त्याला अद्दल घडावी यासाठी सुरुवातीपासूनच नागपूर भोसले घराण्याचे मुधोजीराजे भोसले हे यांनी मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं असेल किंवा विविध मार्गाने त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. आता त्याला अटक झालेली आहे कोरटकरला. तर मुधोजीराजे माझ्यासोबत आहेत. अटक झालेली आहे प्रशांत कोरटकरला, ज्याची तुम्ही मागणी सुरुवातीपासून करत होता. आता यापुढे तुमच्या काय मागण्या असणार आहेत? नाही, आमच्या मागण्या आहे की देर आहे दुरुस्त आहे. कमीत कमी महिनाभर नंतर त्याला अटक झाली, पण ते बरं आहे, अटक झाली हे फार महत्त्वाचं आहे. पण अटक झाल्यानंतर आता त्याच्यावर देशद्रोह राजद्रोहाचा एक गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याची जी मिळकत संपत्ती आहे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. हीच माझी मागणी आहे. कारण की अशा प्रकारे जर कारवाई नाही झाल्या, उद्या कुणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि बऱ्याचशा महापुरुषांवर काही बी वक्तव्य करतो आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं या वक्तव्यामुळे कार्य होतं. मला वाटतं की त्यांच्या डोक्यात असं बसले की हे महापुरुषांना शिव्या दिल्या की आपल्याला एक प्रोटेक्शन भेटतं, आपल्याला मीडिया आणि सर्व या गोष्टीमध्ये आपलं नाव लवकर प्रसिद्ध होतं. अशा प्रकारचा एक कुठंतरी विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे. म्हणून असे सोलापूरकर झाले किंवा कोरटकर झाले आणि अशी विविध लोक आहेत ज्यांनी अशा प्रकारचं हमेशा शिवाजी महाराज, संभाजी महापुरुषांवर बोललेले आहेत. 1 महिना कोरटकरांना अटक करण्यासाठी लागतोय आणि तेही महाराष्ट्राच्या बाहेर कोरटकर पळून जातो. तेही मुख्यमंत्री ज्या नागपूरमधून येतात त्या नागपूरमध्ये कोरटकर होते. कुठेतरी मनाला न पटण्यासारखं वाटत नाही काही? नाही, मनाला न पटण्यासारखं तर आहे. पण आता तो पळाला, हा पळाला कसा, कुणाच्या शयमुळं पळाला आणि कसा पळाला ह्याचं अजून मला काही आपल्याला कन्फर्म सांगता येणार नाही. पण आम्ही असं ऐकलं की त्यांनी बऱ्याचशा पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांचे ट्रान्सफर करण्यावर सर्व कार्य केले आणि त्यामुळं कुठं ना कुठं त्याला त्या कामासाठी वलय भेटत गेला. त्याला माहिती पडत गेली की आता तुला इथं पकडण्यात येईल का, तर त्याप्रमाणे तो विविध ठिकाणी पळत राहिला आणि त्यामुळं त्याला विलंब झाला. आणि एवढा विलंब लागायला नव्हता पाहिजे. आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी हाऊसमध्ये म्हटलं होतं की हा एक चिल्लर माणूस आहे आणि चिल्लर माणसाला जर पकडायला एवढा वेळ लागतो तर मग तर मला वाटतं की फार म्हणजे आमच्या कायदा कुठं ना कुठं ढिला आहे असं मला वाटतं. नागपूरचेच कोरटकर आहेत, तर कोरटकरला कुठेतरी राजकीय वरदहस्त आहे आणि नागपूरच्याच काही राजकीय नेत्यांचा हात कोरटकरच्या डोक्यावर आहे असंही बोललं जातं. तुमचं निरीक्षण काय? तुम्ही नागपूरमध्येच असता. नाही, कुठं ना कुठं त्याला वलय आहे. मी पहिलेपासून म्हणतो आणि वलय 100% असेल. त्यामध्ये काही राजकीय लोकांचं बी हात होऊ शकते, काही कायद्याचे जे आहेत रक्षक त्यांचा बी हात असू शकते आणि अशा दोघांच्या याच्यामुळंच त्याला एवढा वलय भेटला आहे. ह्याच्याबद्दल काही दुमत नाही. कारण की एवढ्या छोट्या व्यक्तीला, जो आमच्या नजरेमध्ये खूप मोठा व्यक्ती नव्हता, कारण की एक छोटासा माईक हातामध्ये घेऊन कॅमेरामॅनच्या हाताखाली येणारा माणूस, तो एकदम एवढा 7 वर्षात आज 7 करोडची गाडी घेऊन फिरतो. चांगल्याने मोठे लोक तेवढी मोठी इमानदारी बिझनेस करणारे लोक कधी घेऊ शकत नाही. ती गाडी घेऊन फिरतो आणि ती गाडी बी अशी त्याला मिळाली की जी ईडीमध्ये जमा झालेली गाडी आहे. ती एक तर ऑक्शन होऊन विकल्या जाते किंवा ती गाडी सडून जाते, पण ती सहसा पोलिसांनी साधी गाडी जप्त केली भेटत नाही लोकाला. ती एवढी मोठी गाडी तो असा घेऊन फिरला जसं काही. तर मला वाटतं की ते सर्व कुठेतरी साठगाठ त्याची मोठ्या अधिकाऱ्यांची वगैरे होती आणि त्यामुळेच एवढं मोठं ते महिनाभर तिला लागला. तुम्ही हे जे वक्तव्य केलं कोरटकरनी, त्याआधी कोरटकरांशी तुम्ही कधी भेटला होतात का? त्यांच्याशी कधी गप्पा झाल्या होत्या का? कसा माणूस आहेत नेमके? नाही, त्याच्याशी खूप मोठ्या माझ्या गप्पा कधीच नाही झाल्या. 7-8 वर्षा पहिले माझ्या राजवाड्यात तो मी सांगितलं एक माईक घेऊन जे कॅमेरेमॅन होते, कारण ते आपल्यासारखा असा मोबाईलवर हे होत नव्हतं. मोठे कॅमेरे यायचे, त्यांना
ते हँडल करायचे आणि त्याच्या हाताखाली एक माणूस असायचा. तो एक छोटा पोरगा होता, लुणावर एक माईक घेऊन आलेला हा पोरगा. त्यामुळं मला त्याचं काय नाही, माझे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतले त्यांच्याशी माझे संबंध आले. पण माझ्या लक्षात होतं की तो आल्या कारण आपण जेव्हा पाहतो ना आपल्या वाड्यामध्ये कॅमेरे, हे जे आम्ही पाहतो तर आमच्या लक्षात आहे हा आपल्या इथे येऊन गेलेला आहे. आणि मी नागपूरचा असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मीडिया वगैरेच्या हिशोबाने कधी ना कधी तो आलेला आहे. आणि त्यामुळं त्याची एक अशी माझी मामूली ओळख आहे, पण अशी माझी अशी मोठी ओळख त्याची काही नाही. पण आश्चर्य मला हे वाटतं की लुणावर येणारा साधारण माणूस हा 7 वर्षामध्ये जर 7 करोडची गाडी घेऊन फिरू शकतो, तर मला वाटते आपला मीडिया हा एक युवा लोकांसाठी एक प्रेरणास्थान असलं पाहिजे की 7 वर्षामध्ये मीडियामध्ये असलेला माणूस एवढा लवकर वाढतो, तर दुसऱ्या कुठं कुणाला जॉईन करण्याची जरूरत नाही, मीडियात जॉईन केला पाहिजे लोकांनी. कारण लोकांमध्ये कसं आहे, एक भावना आहे पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बी ह्या कोरटकरमुळं, आपल्या राजकारणी लोकांवर बी रोष आहे. पण मीडियावर बी रोष आहे की एक एवढा सामान्य माणूस मीडियामध्ये असून आणि तो पुन्हा मीडियाला बी शिव्या देतो. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त बाकी लोकांना शिव्या नाही दिला, मला वाटतं 2-3 मीडियाला बी त्यांनी शिव्या दिलेल्या की तू ह्यांना आपले स्टेटमेंट देत असेल म्हणून ते तुझ्या, म्हणजे हा कोणचा प्रकार आहे, कोणचा घाणेरडा निंदनीय प्रकार केलेला आहे त्यांनी. त्याच प्रश्नावर यायचं आहे राजे, ती जर रेकॉर्डिंग कोणी सामान्य माणसांनी म्हणजे ऐकलीच आहे सगळ्यांनी, तर सनक डोक्यात निर्माण होईल असं ते वक्तव्य महाराजांबद्दल त्यांनी केलेलं आहे. प्रश्न असा आहे की कोरटकर सारख्या वृत्तीला इतकं बोलण्याची हिंमत कुठून येते, किंवा कुठेतरी असं बोलायला लावणारी कुठली तरी यंत्रणा काम करते. कारण आधी सोलापूरकर बोललेत, आता कोरटकर बोलले, याच्यानंतर अनेक ठिकाणी महाराजांबद्दल अपशब्द वापरावे लागतात. आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे भोसले घराण्यातल्या व्यक्तीला येऊन याचा पाठपुरावा करावा लागतोय, हा महाराष्ट्र शिवरायांचा. आणि यामध्ये भोसले घराण्याच्या व्यक्तीला पुढे येऊन बोलावं लागतं, मागणी करावी लागते मुख्यमंत्र्याला. कुठेतरी हे असं ठरवून केल्यासारखं वाटत नाही का? होऊ शकते, कारण त्याला एकट्याची एवढी डेअरिंग न कुठेतरी कुणीतरी त्याला ह्या वस्तूसाठी प्रमोट केला असेल, असं होऊ शकते. असं म्हणू नाही शकत मी. हे कार्य कुणी ना कुणी चेतवल्याशिवाय नाही, कारण एकटा एवढं डेअरिंग बी करणार नाही. पण होऊ शकते की डेअरिंग करू शकतो की एकदम खालून वर आलेल्या माणसामध्ये एवढं एक काय म्हणतो आपण एक अभिमान येतो आणि ती दुर्बुद्धी होते. त्याची ती दुर्बुद्धीच झालेली आहे की एवढं मोठं चांगलं त्याला खाया प्यायला सुखाने भेटून राहिलं होतं, ते त्यांनी आपल्या स्टेटमेंटमुळं आज तो कुठलाच नाही राहिला. तर कुठं ना कुठे याला वलय होतं आणि ते वलय नसताना तर महिनाभर गायब नसता राहिला. जेव्हा हा बोलला त्यावेळेस त्याचा ॲक्शन नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुलीला घेऊन शाळेत सोडायला जातो, घरी येतो, एवढा पुरा टाईम त्याला भेटला. त्यावेळेस आमची कोणीच एक बी लोक त्याच्या ह्याला केलं नाही. आणि माझा एक प्रश्न सर्वांना आहे की आपल्या ह्या स्टेटमेंटमध्ये एक मी भोसले घराण्यात मी घेतला, आमच्या नागपूरच्या कृती समितीने ह्यामध्ये 18 पगडजाती बालाबलुचा ह्यामध्ये खूप मोठा इनिशिएट घेतला आणि त्यांनी मला सांगितलं महाराज आपल्याला हे करावं लागते आणि आपण ते केलं. पण त्यावेळेस आमच्या हिंदू संघटना या कुठं झोपल्या होत्या. आम्ही आता ते एक हे तोडा म्हणून आम्ही मागेला होती, कबर तुटे राहे, त्याच्यावर मला काही येणे, कबर तुटली तरी चांगलं आहे, पण कबर हा इतिहास आहे. आणि हा इतिहास आहे की तेवढा मोठा औरंगजेब दिल्लीवरनं येऊन त्यांनी 2-2, 3-3 पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाहिलेला आणि संभाजी महाराजांच्या हालहाल करून मारल्यानंतर महाराष्ट्राच्या मातीत गाडला त्याला, हा बी इतिहासाकडे लोकांनी विचार केला पाहिजे. ती कबर साक्ष आहे की त्याला महाराष्ट्राहून वापस न जाऊ देता त्या महाराष्ट्र धर्तीमध्ये त्याला गाडलेला आहे. हा एक इतिहास भाग आहे. पण ती निघाली तरी मला त्याचं सोयीसुतूक नाही. पण त्यासाठी काही आमचे हिंदू संघटना एकत्र येऊन करतात. पण जेव्हा शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज शिव्या दिल्या गेल्या एवढ्या घाणेरड्या हरवतच्या भाषेमध्ये, तेव्हा आमच्या हिंदू संघटना झोपल्या कुठं होत्या, हाच एक मला विचारायचा आणि हा दुःखाची बाब मला वाटते. म्हणजे याचं दुःख वाटतं तुम्हाला की हिंदू संघटना ज्या औरंगजेबांची कबर पाडण्यासाठी ज्या पुढे आल्या होत्या, त्या संघटना शिवरायांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलल्या त्यावेळेस तर कुठे गेल्या होत्या असा प्रश्न राजे मुधोजी विचारतायत. संघटना ऐकत असतील तर त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे. आपण पुढे बोलूयात की 1 महिना लागला कोरटकरला पकडण्यासाठी. मुख्यमंत्री आणि गृह खातंही देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे आणि ते पण नागपूरचे आहेत. कुठेतरी चालढकल केली गेली कोरटकरला पकडण्यासाठी आणि पोलिसांच्या आणि गृहमंत्र्याच्या अर्थात मुख्यमंत्र्याच्या मनात आलं असतं तर मुसक्या आवळता आल्या असत्या लवकर, असं वाटत नाही का? नाही, मुसक्या लवकर आवळता आले असते, कारण 4 दिवस जी जमानत घ्यायला लागली, हे 4 दिवस तिला भेटायला नव्हते पाहिजे. जी त्यांनी सुरूला जमानत घेतली ती 4 दिवसानंतर तिला मिळाली. ती 4 दिवस तिला लागले का जमानत घ्यायला? तिला 4 दिवस पाहिजेच नव्हते. 4 दिवस बाहेर निघायला आलाच नव्हता पाहिजे, तर तुरंत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी
त्याला अटक झाली पाहिजे होती. त्याच्या घरी आम्ही सिक्युरिटी जेव्हा पाठवतो आम्हाला माहिती असेल कुठं ना कुठं तो तिथंच गेला आहे, कारण तो नागपूरच्या जिथं त्याचे गाडी घेऊन स्टेटमेंट आलेली आहे ते बोर्डवरनं समजते कोणत्या एरियामध्ये तो उभा आहे. आणि इकडं मीडियावर जेव्हा हे चालू आहे तो त्या एरियामधनं मीडियाला बाईट देतो आहे. मग त्यावेळेस आमची पोलीस तिथून त्या एरियामधून त्याला का नाही उचलू शकली, हा बी माझा एक प्रश्न आहे. आणि त्याला एवढा वेळ दिला, त्यांनी जमानत घेतली आणि तो जमानत घेतल्यानंतर तो 15-20 दिवस पुन्हा हे झाला. आणि मी कोर्टाला धन्यवाद देतो की त्याची जी जमानत त्यांनी रद्द केली आणि हायकोर्टाने ती जमानत कंटिन्यू त्याला केली नाही. बहुतेक त्या दिवशी ती 4 वाजता काही हिअरिंग होती, पण त्याच्या आधी 2-2.5 वाजता सापडल्या गेला आणि ते अग्रिम जमानीचं ते हायकोर्टामधून रद्द झालं. तर ते एक तिथं कुठं ना कुठं आम्ही म्हणतो की चला पोलिसांनी थोडं बहुत त्या ठिकाणी आम्ही एवढा आटापिटा केला, त्या आटापिटात कुठं ना कुठं एक सार्थक झालं हे आम्ही म्हणू शकतो. आम्ही सर्व राजकीय नेत्यांना आम्ही हे केलेलं आहे का आता कोणत्या राजकीय नेत्याला आम्ही दोष द्यावा. आमदार बळगडतात, शिवाजी महाराजची बरोबरी आपल्या नेत्याशी करतात, खासदार लोक आपल्या नेत्याची बरोबरी मोदी साहेबांशी करतात किंवा पूर्वीचे आमचे शिवाजी महाराज होते मोदी, हे अशा प्रकारचे आमदार खासदारच बळगडतात. हे चिल्लर लोकांचं काय सांगू मी. तर ह्या ठिकाणी ह्यांच्यावर बी कारवाई झाल्या पाहिजे. म्हणून आम्ही म्हटलं की ती कलम अशी बनवा की त्या कलमाला अल्ट्रासिटीसारखी ती कलम असली पाहिजे. त्यावेळेस कोणी महापुरुषाबद्दल बोललं की पहिले त्याला अटक झाली पाहिजे, मग तो कायदा सर्वांसाठी राहील. मग तो नेता म्हणो की साधारण माणूस म्हणो, कायदा हा बनला पाहिजे. त्यासाठी आताशी बोलताना तुम्ही म्हणाले की हिंदू संघटना ह्या महाराजांबद्दल बोलल्यावर कुठे गेल्या होत्या असा तुम्ही प्रश्न उपस्थित केला. मात्र छत्रपती घराण्याचेच 2 राजे आहेत, उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे तर कॅबिनेट मंत्री आहेत आणि संभाजीराजे आहेत जे माजी खासदार होते. तर त्यांचे काही फारसे स्टेटमेंट याच्यावर काही दिसत नाही. तुम्ही नागपूरवरनं हा विषय उचलला आणि म्हणजे स्वागत आहे, महाराष्ट्र स्वागत करतो तुमच्या भूमिकेचं, पण कुठेतरी त्यांनी भूमिका जाहीर करायला पाहिजे होती, पुढे यायला पाहिजे होतं असं वाटत नाही तुम्हाला? नाही, त्यावेळेस यायला पाहिजे हे आपलं म्हणणं बरोबर आहे. पण असं त्यांना वाटलं की आमच्या परिवारातल्या एका व्यक्तीने तो मुद्दा उचलला आणि तो नागपूरचा आहे कोरटकर, बट त्यांनी मुद्दा उचलला म्हणून आपण काही तेव्हा जास्ती बोलावं नाही असंही त्यांचा विचार होऊ शकतो असं मला वाटतं. कारण की काय शिवाजी महाराजचं अपमान ते सहन करतील ना कोल्हापूर गादी असली ती सहन करणार असं होऊ शकत नाही. एक तो हा विचार होऊ शकते असं मला वाटतं. पण त्यावेळेस माझ्यासोबत त्यांनी बी एक ताकदीने उभे झाले असते तर मला वाटतं हा अजून 4-5 दिवसामध्ये हा पकडला गेला असता. एवढं आंदोलन करायची आम्हाला आवश्यकता नव्हती. ते एक झालं असतं, पण त्यावेळेस ते का त्यांनी हे केलं नाही त्याच्याबद्दल तुम्ही जास्ती बोलू. मग त्यांना एक वाटलं असं नागपूरचे एक भोसले आमच्या परिवारातले त्या ठिकाणी समोर आलेले आहे, तर हा त्यांना हाताळू द्या असा बी एक भाग होऊ शकतो. आता शेवटचा प्रश्न, कोरटकर आता न्यायप्रविष्टी त्यांच्यावर आता सध्या सगळ्या यंत्रणा काम करत आहेत, त्यांना जी शिक्षा पाहिजे ती न्यायालयाच्या किंवा न्यायालयाला धरून त्या सगळ्या होतीलच. मात्र तुमची काय इच्छा आहे, काय कारवाई व्हायला पाहिजे कोरटकरावर? तर राजद्रोह देशद्रोहाचा हा कायदा त्याच्यावर कलम लागली पाहिजे आणि त्यांनी जी बी प्रॉपर्टी जमा केली आहे त्या प्रॉपर्टीला गव्हर्नमेंटने जप्त करून जे घर आहे त्याच्यावर बुलडोजर चालवलं पाहिजे, जेणेकरून पुढं अशा प्रकारची कुणी हिंमत करणार नाही. हेच आमचं ह्या ठिकाणी मागणं आहे. मी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनाही निवेदन केलेलं आहे. नक्कीच तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. तर हे होते मुदोजीराजे भोसले यांनी आपली ज्या काही मागण्या आहेत त्या मागितल्या. कोरटकरांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, शिवाय त्याच्या घरावर बुलडोजर चालवलं पाहिजेत, शिवाय मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवले त्याची दखल घेऊन त्यांनी त्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा देखील मुदोजीराजे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.